मला खूप स्ट्रॉंग पद्धतीने युवक माझे सांगत होते, सगळे मित्र, युवक कार्यकर्ते आमचे आणि सामान्य युवक सांगत होता, की नवीन चेहऱ्यांना संधी द्या. म्हणून आम्ही 31 पैकी 20 नवीन चेहरे दिले आणि 11च अनुभवी लोकांना संधी आपण याच्यामध्ये दिलेली आहे. अनुभव लोक यासाठी लागतात कारण नगरपालिका चालवायची असते, तिथं अनेक किचकट गोष्टी असतात, माहिती लागते, म्हणून अनुभवी लोकांचीही गरज असते. म्हणून दिलीप राव असतील, विश्वासराव मुर्तडक असतील, किशोर पवार असतील, नितीन अभंग असतील, शैलेश कलंत्रे असतील, असे जे दुसरी तिसरी टर्मवाल्यांना आपल्याला संधी त्याच्यामध्ये द्यावी लागली. अन्यथा बाकी सगळे नवीन चेहरे दिले. एक तर दुर्गाताई तांबेंनीच आम्हाला घरामध्ये सांगितलं होतं, की आता मला फार निवडणुका लढण्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही किंवा मी आता एवढं काम करू शकत नाही जेवढं मी ह्यापूर्वी करू शकते. वयाचाही परिणाम असतो, सगळ्या गोष्टी असतात. मग ज्यावेळेस आम्ही विचार करत होतो की कोण ही जागा भरून काढू शकतं, त्यावेळेस मग माझ्या मनामध्ये विचार आला. खरं तर त्याच्या मागं पण एक स्टोरी आहे. 2007 साली ज्यावेळेस मी पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढलो, त्यावेळेस मी जिल्हा परिषद लढायच्या वेळेस माझी इच्छा नगरपालिका लढायची, नगराध्यक्ष होण्याची होती. कारण मी पहिल्यापासून नगर विकास या विषयाचा अभ्यासक आहे, विद्यार्थी आहे आणि म्हणून मला असं वाटायचं की मी नगरपालिकेत खूप चांगलं काम करू शकतो, मी काहीतरी डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट करू शकतो, ही माझं त्यावेळेपासूनची इच्छा होती. मग काय झालं की माझ्या काही मित्रांनी मला सल्ला दिला जिल्ह्यातल्या, की असं नको करू, तू जर नगरपालिकेला उभा राहिला तर तू नगरपालिकेतच अडकशील. तू जिल्हा परिषदेला उभा राहा, तुझं जिल्ह्यामध्ये नेटवर्क तयार होईल, जिल्ह्यामध्ये तुला राजकारणात त्याचा फायदा होईल आणि मग मी ग्रामीण राजकारणामध्ये तुझा अनुभव तयार होईल. म्हणून मी जिल्हा परिषदेला 10 वर्ष सदस्य राहिलो आणि त्यावेळेस दुर्गाताई नगराध्यक्ष झाल्या. म्हणून माझ्या डोक्यात ते नगरविकास, माझी नगरविकास विषयावर PhD चालू आहे मुंबई विद्यापीठामध्ये. म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळं मला नगरविकास हा माझा विषय होताच. ज्यावेळेस आत्ता निर्णय घ्यायची वेळ आली त्यावेळेस डॉक्टर मैथिली ह्या ज्या आहेत त्या खरं तर शिक्षणाने डॉक्टर आहेत. आमच्या आई ज्या आहेत दुर्गाताई, त्यांचा जो सामाजिक वारसा आहे, लोकांशी बोलणं, चालणं, सांभाळणं, जनसंपर्क, हा उत्तमरित्या कोण पुढे घेऊन जाऊ शकतं. कारण शेवटी तुम्ही एखाद्या व्यक्तीला रिप्लेसमेंट देत असताना तो व्यक्ती देखील त्याच योग्यतेचा असावा लागतो, किंबहुना त्याच्यापेक्षा इंचभर का होईना थोडंसं जास्त काम नव्या व्यक्तीने केलं पाहिजे अशी आपली अपेक्षा असते आणि तो पर्याय डॉक्टर मैथिलींचा होता. म्हणून माझं जे शहरासाठीचं व्हिजन आहे, माझं जे शहरासाठीच्या कल्पना आहेत, त्या योग्य रीतीने डॉक्टर मैथिली त्या पार पाडू शकतात हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये असल्यामुळे मी त्यांना ही निवडणूक लढण्यासाठी विनंती केली. आता जे 2 तारखेला मतदान होतं आहे, संगमनेरकरांना शेवटचं आव्हान म्हणून आपण काय कराल?